सारे नेते, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, शिवा संघटना, शेतकरी संघटना, इतर मित्र पक्ष, लातूर लोकसभा मतदारसंघातून उपस्थित असलेल्या साऱ्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मतदार बंधू भगिनींचं जे घरातून सकाळी 7 वाजल्यापासून बाहेर पडलेले आहेत आणि कदाचित घरी जायला संध्याकाळचे 7 वाजतील, असे सारे बहादर मतदारांचं मी कौतुक करतो, त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि महाविकास आघाडीला जो तुम्ही पाठिंबा दर्शवलाय याबद्दल आपले जेवढे कौतुक करावेत, जेवढे आभार मानावेत, जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. भारत देशाच्या भवितव्याची ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना आपल्याला विचारपूर्वक मतदान करायचंय. विचारपूर्वक आपला उमेदवार निवडायचा आहे, आपला पक्ष निवडायचा आहे आणि हे करत असताना आज तुमची उपस्थिती ही नक्की सांगून जाते की आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. आपण डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये कसलीही शंका नाही आहे. भारतामध्ये काय चाललंय, महाराष्ट्रामध्ये काय चाललंय याची चर्चा या निवडणुकीमध्ये होते आहे. आज आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना मी सांगू इच्छितो की 21 मार्च रोजी महाविकास आघाडीने डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या तिकिटाची घोषणा केली. 21 मार्च, आज 19 एप्रिल आहे, उद्या छाननी आहे आणि परवा 21 एप्रिल आहे. या महिन्याभरामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये एक फेरी प्रचाराची पूर्ण केलेली आहे. लोहा, कंधार, लातूर, रेणापूर, उदगीर, निलंगा, जळकोट, शिरूर, अनपाळ, देवणी, औसा, चाकूर, अहमदपूर या सगळ्या तालुक्यांमध्ये आणि शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक गावातून, प्रत्येक शहरातून डॉक्टर शिवाजी काळगे यांना उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी लाभतोय. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आज डॉक्टर शिवाजी काळगे तुमचं भाषण आम्ही ऐकलं. 25 वर्ष ते वैद्यकीय सेवा देत आहेत. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य त्यांनी जोपासलेलं आहे आणि अगदी 30 दिवसामध्ये जे भाषण आपण आज या ठिकाणी केलं याचं खरंच मला मनापासूनचा आनंद होतोय आणि आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 5 वर्षात
ज्यांना भाषण जमलं नाही, काल इथंच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आजींना माजी केलं आणि ते आपलंच काम ते करतायत असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. गावाकडे ते जातायत, गावामध्ये स्वागत होत नाही. शहरांमध्ये ते जातायत, त्यांना तिथं विरोध होतोय. पाच वर्षामध्ये लोकसभेमध्ये प्रश्न विचारला नाही, चर्चेमध्ये सहभाग नोंदवला नाही, कायद्यावर बोलले नाहीत. असे लोकप्रतिनिधी काय कामाचे? लोकप्रतिनिधी हा सामान्य माणसाचा आवाज असतो. सामान्य माणसाचा आवाज जर भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्याला मांडता येत नसेल तर मग या भानगडीमध्ये आपण न पडलेलं बरं. आणि चुकून ते पडले असतील तर या भानगडीपासून त्यांना तुम्ही दूर ठेवलेलं बरं. ही विनंती मला आपल्याला या ठिकाणी करायची. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना उत्तरं द्यायची आहेत, उत्तरं देत नाही आहेत. शेतीमालाला भाव का नाही दिला? गॅसचे भाव का कमी केले नाहीत? पेट्रोल डिझेलचे भाव का कमी केले नाहीत? सुशिक्षित बेकारांना का नोकऱ्या दिल्या नाहीत? याची उत्तरं ते देत नाही आहेत. उत्तरं देण्याची तयारी नाही. आणि म्हणून मतदारांना त्यांना उत्तर द्यावं लागेल की सत्ताधाऱ्यांनो, तुम्ही आमची फसवणूक केली आणि ही फसवणूक यापुढे आम्ही खपवून घेणार नाही आणि तुम्हाला सत्तेवरून पाय उतार व्हावं लागेल. हा मतदारांना मतदानातून 7 मे रोजी कौल द्यावा लागेल. ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. काँग्रेस पक्षाने आपल्याला गॅरंटी कार्ड दिलंय. आपल्यापैकी प्रत्येकाच्या हातामध्ये हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड आलेलं आहे. मल्लिकार्जुन खरगेजी, राहुल गांधीजी यांनी स्वाक्षरी करून हे काँग्रेस गॅरंटी कार्ड आपल्या पुढं ठेवलेलं आहे. आणि या काँग्रेस गॅरंटी कार्डला आपण मतदान करावं हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. 1 लाख विद्या वेतन प्रत्येक सुशिक्षित तरुणासाठी पहिली नोकरी पक्की. युवा न्याय 1 लाख दरवर्षी प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला. नारी न्याय, कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या फॉर्म्युल्यानुसार शेतीमालाला हमी भावाची कायदेशीर गॅरंटी, शेतकरी न्याय, 400 रुपये
दर दिवशी मनरेगातही किमान मजुरी, श्रमिक न्याय, समानतेसाठी जनगणना, सामाजिक व आर्थिक समानतेसाठी हिस्सेदारी न्याय, हे काँग्रेस गॅरंटी कार्ड हे मतदारांना मल्लिकार्जुन खरगेजी, राहुल गांधीजी यांनी दिलेलं आहे आणि याच्यावर आपल्याला मतदान करायचं. काँग्रेस गॅरंटी ही कर्नाटकामध्ये लागू झाली, तेलंगणामध्ये लागू झाली आणि आता या भारत देशामध्ये आपल्याला लागू करायची आहे. हे आपल्याला ठरवायचं आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. आज राहुल गांधी या देशामध्ये नवा विचार मांडतायत. भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा, भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर पासून मुंबई पर्यंत आपले नेते राहुल गांधी यांनी आपल्यासाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी काढली. त्याला साथ देण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेले आहोत. आजची ही आपली यात्राच आहे. दुसरं याला काहीही आपण याचं वर्णन करू शकत नाही. महाविकास आघाडीची ही यात्रा, या यात्रेमध्ये सामील झालेला प्रत्येक यात्रेकरू हा राहुल गांधी यांना साथ देण्यासाठी, आदरणीय शरद पवार साहेबांना साथ देण्यासाठी, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. राहुल गांधींचा विचार, मल्लिकार्जुन खरगेंचा विचार, शरद पवारांचा विचार, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आपल्याला आपल्या गावामध्ये, गल्लीमध्ये घेऊन जायचं आहे आणि प्रत्येक मतदाराला महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं करायचंय. डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी उभं करायचंय. लातूरची एक संस्कृती आहे. आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय केशवराव सोनवणे साहेब, आदरणीय माणिकराव सोनवणे साहेब, आदरणीय उद्धवराव पाटील साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, ही संस्कृती ही या निवडणुकीमध्ये आपल्याला जपायची. स्वातंत्र्यापासून आज तगायात या नेतृत्वानं कधीही तुमची साथ सोडली नाही. भारत संकटात आहे, महाराष्ट्र संकटात आहे, मराठवाडा संकटात आहे, पण आपल्या नेतृत्वामुळे हे संकट लातूरमध्ये म्हणावं तसं जाणवत नाही. शेतीमालाला भाव सरकार देत नाही, पण आपलं नेतृत्व आपल्या ऊसाला हमी भाव देतं. मराठवाड्यामध्ये सर्वाधिक ऊस दर हे आपल्याला आपलं नेतृत्व देतं. या वर्षी ऊसाला भावापोटी 1500 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याची किमया आपल्या नेतृत्वानं केली, काँग्रेसनं केली. कुठल्या दुसऱ्याही शेतीमालाला सरकार भाव देऊ शकत नाही. सोयाबीनला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, तुरीला भाव नाही, कांद्याला भाव नाही, बटाट्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, फळभाज्यांना भाव नाही. खरेदी केंद्रावर
खरेदी होत नाही. सोयाबीन अजूनही शेतात किंबहुना शेतकऱ्याच्या घरात तसंच ठेवलेलं आहे. अजूनही बाजारामध्ये सोयाबीन आलेलं नाही. या सरकारला आपल्याला बदलावं लागेल. राहुल गांधी काय म्हणतायत? शेतीमालाला हमी भाव स्वामीनाथन आयोगानुसार देण्याचा कायदा इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा तो कायदा पारित करणार आणि शेतीमालाला हमी भाव देण्याचा कायदा, जसा उसाला हमी भाव देण्याचा कायदा भारत सरकारनं पारित केलेला आहे, तसाच प्रत्येक शेतीमालाला कायद्यानं हमी भाव देण्याचा शब्द राहुल गांधी यांनी दिलेला आहे. आपल्यापैकी सगळ्या शेतीमालाला जर कायद्यानं भाव मिळाला तर शेतकरी अडचणीत येणारच नाही. भारत सरकार जे हे महिन्याला 500 रुपये देतं त्याची सुद्धा गरज भासणार नाही. महिन्याला 500 रुपये घेण्यासाठी सोसायटीच्या ऑफिसमध्ये, बँकेच्या शाखेसमोर शेतकरी गर्दी करतात. पण ते 500 रुपये घेण्यासाठी यायला 200 रुपये खर्च, तिथं चहा पाण्याला 100 रुपये खर्च आणि पुन्हा गावाकडे जायला 200 रुपये खर्च. ते 500 रुपये काही उपयोगाचे नाहीत. आणि म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक चाललेली आहे, पिळवणूक चाललेली आहे. ही आपल्याला थांबवायची आहे. महायुतीच्या सरकारनं आरक्षणाचं राजकारण केलं. प्रत्येक समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवलं. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज, ओबीसी समाज, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण महायुतीनं केलं. आणि आज जो महाराष्ट्रामध्ये बंधुभाव होता तो कुठेतरी संपुष्टात आलाय की काय, असं चित्र या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे. हा महाराष्ट्र वसंतराव नाईकांचा आहे. हा महाराष्ट्र वसंतदादा पाटलांचा आहे. हा महाराष्ट्र AR अंतुलेंचा आहे. हा महाराष्ट्र सुधाकरराव नाईकांचा आहे. हा महाराष्ट्र शरद पवारांचा आहे. हा महाराष्ट्र विलासराव देशमुख साहेबांचा आहे. हा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा आहे. हे मुख्यमंत्री राहिले या महाराष्ट्राचे. त्यांच्या राजवटीमध्ये कधीही समाजामध्ये तेढ उभं राहिलं नाही. मग महायुतीच्या सरकारमध्येच का होतं, याची उत्तरं कोण देणार आहे? याचा जबाब सत्ताधाऱ्यांना विचारावा लागेल. राहुल गांधींनी जातीय जनगणना लोकसभेमध्ये हा मुद्दा मांडला. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ते हा मुद्दा मांडतायत. महाराष्ट्रामध्ये भंडारा, गोंदिया इथे त्यांनी हा मुद्दा मांडला. आणि सामान्य माणसं यांना हा मुद्दा पटतोय. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. जाती न्याय जनगणना कधी काळी झाली होती? भारताला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि पुन्हा ती वेळ आलेली आहे की या भारत देशाच्या जातींची जनगणना करण्याचा एक नवा विचार राहुल गांधी यांनी आपल्यापुढे मांडलेला आहे.
आणि या समाजामध्ये जे तेढ निर्माण झालेलं आहे त्याचं हेच एक उत्तर आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. महायुती सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये जे चाललंय आज लातूरमध्ये महाविकास आघाडीचं वादळ आलंय असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना आपण ऐकलं. लोकसभेच्या निवडणुकीचे जे सर्वेक्षण आता देशासमोर येत आहेत त्याचे आकडे आपण पाहिले. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 39 जागा, निवडून येतील असा सर्वेक्षण नवभारत या दैनिकाने प्रसिद्ध केलेला आहे. लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, मराठवाड्यातल्या 8 पैकी 8 जागा महाविकास आघाडी जिंकेल. ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि म्हणून आता महाविकास आघाडीला महायुतीचे 1 मुख्यमंत्री आणि 17 उपमुख्यमंत्री जरी आले तरी आता महाविकास आघाडीला कोणी रोखू शकणार नाही, हे मला आपल्याला सांगायचं. या लढ्यामध्ये तुम्ही आमच्या बरोबर असल्यानंतर आज लोकसभा आहे, उद्या विधानसभा आहे. महायुतीच्या नेत्याकडनं असं सांगण्यात येतं की 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचे हे ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी आहे असं ते सांगतात. भारतीय जनता पक्षाच्या 10 वर्ष जर हे ट्रेलर असेल तर पिक्चर न बघितलेलाच बरा. फोडाफोडीचं राजकारण, पक्ष तर फोडलेच, घरही फोडले. या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राचा मतदार साथ देणार नाही. जिथं जिथंही फोडाफोडी झाली तिथं तिथं महाराष्ट्राचा मतदार महायुतीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्रामध्ये शिवसेना कोणाची कोणी सांगेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा कोणी सांगेल. निवडणूक आयोगानं निकाल दिला, शिवसेना एकनाथ शिंदेची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा. हे महाराष्ट्राला मान्य होणार नाही, महाराष्ट्राच्या मतदारांना हे मान्य होणार नाही. महाराष्ट्राचा मतदार हा जागरूक आहे, सुज्ञ आहे. आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा मतदार हे दाखवून देईल की शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा, हा महाराष्ट्राचा मतदार या निवडणुकीमध्ये दाखवून देईल. मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या नेत्यांचे
या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, शहराध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आपले आभार व्यक्त करतो की तुम्ही महाविकास आघाडीचा धर्म इमाने इदवारे पाळताय, याबद्दल आपले जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. आणि मला असं वाटतं की डॉक्टर शिवाजी काळगे यांचा विजय हा निश्चित आहे. डॉक्टर शिवाजी काळगे यांचा परिचय आपल्यापैकी प्रत्येकाचा आहे. आपल्या गावाकडे म्हण आहे, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो. काँग्रेसचा जरा पुढचा विचार असतो, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो डोळ्याचा डॉक्टर. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना मी सांगू इच्छितो की आता आम्ही अनेक वर्ष राजकारणामध्ये आहोत, आपण अनेक वर्ष राजकारणामध्ये आहात. आम्ही जेव्हा जेव्हा डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या बरोबर प्रचाराला जात असे तेव्हा त्यांची ओळख करून देत असताना सूत्रसंचालक किंवा जे इतर वक्ते आहेत तर ते अशी ओळख करून द्यायचे, सुशिक्षित, सुसंस्कृत, उच्च विद्या विभूषित वगैरे वगैरे. मी डॉक्टर शिवाजी काळगेंना गमतीनं म्हणालो, आणि मी म्हटलं आम्हाला आता 25 वर्ष झाली पण आमचं वर्णन अजून असं कोणी केलेलं नाही. त्यांची जी प्रतिभा आहे ती उज्ज्वल आहे. आणि आज हा जो जनसमुदाय या ठिकाणी एकत्रित आलेला आहे, सर्व धर्म समभाव जोपासणारा हा जनसमुदाय, एक आपला माणूस, आपला उमेदवार, आपला खासदार म्हणून आपण डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याकडे पाहतो. लॉटरी आपण काढतो कधी कधी, लहानपणी काढायचो आम्ही लॉटरी. आता खूप दिवस झाले लॉटरी काढून. लॉटरी सिर्फ पैसों की नहीं होती, लॉटरी सिर्फ पैसों की ही नहीं होती. अच्छे इंसान का मिलना भी किसी लॉटरी से कम नहीं होता. आपल्याला डॉक्टर शिवाजी काळगे यांची लॉटरी काढायची आणि त्याचा निकाल कधी काढायची आहे? 7 मेला डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या नावाची लॉटरी. लॉटरी म्हणजे काय? ईव्हीएम मशीनच्या समोर तुम्ही जाणार, हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबणार आणि ते तिकीट येणार बाहेर. तिकीट येतं ना, एक आता स्लिप येते, तिकीट काय म्हणतात त्याला? व्ही पॅट, ती येते, चिठ्ठी येते, तीच लॉटरी. डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून ती डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या नावाच्या लॉटरीचं तिकीट जपून ठेवायचं इथं प्रत्येकाने. कारण 4 जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हा डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या नावाची लॉटरी तुम्हाला लागणार आहे. आणि तुम्हाला ती लॉटरी लागली हे आम्ही कसं ठरवणार? कसं ठरवणार? ते तिकीट लागेल ना तुम्हाला आम्हाला दाखवायला. ते तिकीट आपल्याला लागेल ना. काँग्रेस भवन मध्ये येऊन आपल्याला ते तिकीट दाखवावं लागेल की आम्ही डॉक्टर शिवाजी काळगे यांचं तिकीट काढलं होतं
आता आम्हाला डॉक्टर शिवाजी काळगे यांची लॉटरी लागलेली आहे. आता आम्हाला विकासाची कामं ही मंजूर करा, असं आपल्याला या निवडणुकीकडे पाहावं लागेल. प्रत्येकाने आपलं मत त्यांच्या पाठीशी उभं करावं. आपण खूप वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहात. या मिरवणुकीसाठी, सभेसाठी आमच्या सहकार्यांनी अहोरात्र परिश्रम घेतलेले आहेत. ते काँग्रेसचे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ते शिवसेनेचे, शेतकरी कामगार पक्षाचे, आम आदमी पार्टीचे, समाजवादी पार्टीचे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे, शिवा संघटनेचे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आणि इतर सगळ्या मित्र पक्षांच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सगळे या ठिकाणी आला याबद्दल आपले देखील मी आभार व्यक्त करतो. अध्यक्ष समारोप आपले नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब या ठिकाणी करणार आहेत. त्यामुळं त्यांच्या भाषणाची आपण सगळे आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहोत. त्यामुळं त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आता फार वेळ मी घेऊ इच्छित नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांना या सभेला आपण आल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. ना जात पर न पात पर, ना जात पर न पात पर, सोनिया गांधी की बात पर, राहुल गांधी की बात पर, बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.